दिवी या संघाने स्पर्धेसाठी आमंत्रित केला गेला तो म्हणजे या स्पर्धेचा यजमान संघ पाहतोय आपण श्रीराम स्पोर्ट सोनकार. सलामी जोडी मैदानाच्या दाखल झालेली आहे ते म्हणजे करण कढोरे आणि जीवन दिवकर. ही जोडी नावारूपाला येणारी जोडी श्रीराम स्पोर्ट सोनकार संघाची एक मॅच विनर जोडी आपण मानली जातोय अशी पाहतोय. करण कढोरे एका बाजूला तर दुसऱ्या साईडला पाहतोय तर जीवन दिवकर. 4 षटकाचा मॅच आहे. इनिंग मध्ये नवीन चेंडू दिला गेला आहे. तर पॉवर प्लेचे पहिले सर्कल मध्ये फिल्डिंग सजावट केलेली आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी अग्री बॉईज देव संघाचा गोलंदाज पाहतोय आपण मिलिंद. एक या धावसंख्येने श्री गणेश नोंदवली आहे. एक या धावसंख्ये संघाची धावसंख्या ओपन होतोय श्रीराम स्पोर्ट सोनकारी या संघाची. बिनबाद एक षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं सर्कल मध्ये असणारे क्षेत्ररक्षक पाहतोय आपण या ठिकाणी. शॉर्ट मिड ऑन स्लिप मिड ऑन शॉर्ट लेग या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजावट. गोलंदाज रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये जीवन दिवकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहतो आपण पॉइंटच्या दिशेला. मात्र एक धाव रोखू शकत नाहीये अग्री बॉईज दिव संघाचे क्षेत्ररक्षक. एक या धावसंख्ये संघाची वाढती धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे बिनबाद 2 अशी धावसंख्या. पहिलं षटक मार्गस्थ असताना नक्कीच पाहतोय आपण गोलंदाज मिलिंद. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल तर झालेली आहे. करण कटोरे स्ट्राईकचा एंड पर नॉन स्ट्राईकला पाहिलं तर जीवन दिवकर. जोरदार अपील गुडले स्पॉटवर चेंडू आदलला. फलंदाजाला चेंडू काही समजला नाहीये. बॅट आणि बॉलचा समावेश नसताना निर्धाव चेंडूची सांगता होतोय. कोणतीही धाव नाही का धोका नाही अशा पद्धतीचा मिलिंदने चेंडू हाताळला गेला. करण सारख्या फलंदाजाला चेंडू पासून रनांपासून वंचित ठेवतोय असा हा गोलंदाज पाहतोय आपण अग्री बॉईज दिव संघाचा मिलिंद. 4 षटकांचा मॅच नक्कीच पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत श्रीराम स्पोर्ट सोनकार विपक्ष पाहिली तर अग्री बॉईज दिव या दोन संघांच्या दरम्यान. लो पुलटॉस चेंडू डान्सिंग डाऊन बॅटची कडा घेतली. पॉइंटचा क्षेत्ररक्षण एक धाव मात्र रोखू शकत नाही ते अग्री बॉईज दिव संघाचे क्षेत्ररक्षक आणि एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय 3 अशी धावसंख्या. गुणलेखक या ठिकाणी पाहिला या स्पर्धेसाठी तर नयन जयराम सरलेकर. समालोचनाच्या माध्यमातून पाहिलं तर प्रदीप सर भोईर, मी दानेल सर नावे, डीजे मास्टर पाहिलं या ठिकाणी तर पियुष भोईर आणि युट्यूब लाईव्ह वाहिनी पाहिली तर पाहतो आपण दयानंद कासकर या ठिकाणी एक स्किंट ऑपरेटर मिलिंद. मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही आणि संपुष्ट करताय जीवन दिवकरचा खेळ. बॅक टू डगआउट जीवन दिवकर. प्रत्येकाच्या मुखात नाम श्रीरामाचा. प्रभू रामचंद्राचं हे गीत अतिशय सुंदर डीजेच्या माध्यमातून नक्कीच ऐकलं आणि या सलामी जीवन दिवकर हा बाद होतोय. धावसंख्या स्थिरावली जातोय ती म्हणजे श्रीराम स्पोर्ट सोनकारी या संघाची 1 बाद 3 अशी धावसंख्या. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ नक्कीच पाहतोय आपण मिलिंद. शेवटला चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील मिलिंद 20 ते 25 पावलांचा रनअप राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. पंचांच्या डाव्या खांद्याकडनं एक तेज गतीचा हा गोलंदाज पाहतोय अग्री बॉईज दिव संघाचा. डावखुरा गोलंदाज डाव्या हाताने चेंडूची फेक केली मात्र ह्या चेंडूवर पंच नाराजी व्यक्त करतात.
आणि स्वेल चेंडू घोषित होतो या ठिकाणी. अवंतरी एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय धावपलकरती म्हणजे एक बाद फक्त 4 अशी धावसंख्या. षटक क्रमांक पहिलं चालू असताना पाहतोय आपण मिलिंद 20 ते 25 फॉलोचा रनअप. अग्री बॉईज दीव संघाचा एक तेज तरार गोलंदाज पाहतोय. डाव्या हाताने चेंडूची फेक करणारा हा डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज देखील पाहतोय त्या ठिकाणी तारणहार ठरणारा साहिल कासकर स्ट्राईक एंड पर. मोठा फटका सुंदर कॅच त्या ठिकाणी सुंदर आणि फलंदाज बाद होतोय साहिल कासकर. स्लिमी डॉपला मारलेला फटका क्षेत्ररक्षक त्या रिझनला तैनात रवी ठाकूर. अतिशय अप्रतिम आपलातून झेल पकडला तो म्हणजे रवी ठाकूर या क्षेत्ररक्षकांनी स्लिम मिडऑफच्या दिशेला आणि फलंदाज बाद होते डावखुरा श्रीराम स्पोर्ट सोनकर संघाचा साहिल कासकर बॅक टू डगआउट. जवळजवळ 1,500 ते 2,000 प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते संग्राम कासकर इनायत नंबर 3. संग्राम कासकर जीवन दिवकरांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होते श्रीराम स्पोर्ट सोनकर संघाचा एक खेळाडू पाहतोय आपण. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज युवराज पाटील दीव. युवराज 20 ते 25 पावलांचा रन पंच लोचन भोईर डाव्या खाण्याकाना मारा करतो युवराज पाटील. हाफ टॅकर चेंडू होता पुन्हा त्या ठिकाणी जाणला क्षेत्ररक्षण आहे हे आणि करण कटोरे पण देखील एका पाठोपाठ दुसरा फलंदाज बाद होतोय श्रीराम स्पोर्ट सोनकर संघाचा करणच्या स्वरूपात. बॅक टू डगआउट डीजे. बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होते तो म्हणजे श्रीराम स्पोर्ट सोनकर संघाचा एक जुना जाणता मॅच विनर ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या दाखल पाहतोय आपण गैनाथ कठोरे. वयाच्या 47 वर्षी पाहतोय मैदानाच्या आत आज आमदार दमदार आमदार चषकामध्ये आपण खेळताना पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य घटक आयोजक गैनाथ कठोरे स्ट्राईक एंड पर पाहतोय आपण. युवराज पाटील वैयक्तिक पहिला आणि या संघाकडनं दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. दरम्यान षटक चालू होतोय. मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटची कडा घेतली. पॉईंटचा क्षेत्ररक्षण त्या रिजनला तैनात आहे मात्र 1 रन पूर्ण होतोय. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचत दाबलकरती म्हणजे 2 बाद 5 अशी धावसंख्या. मी विनंती करतोय तलेकार ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महोदय शिवसैनिक कडवे सन्माननीय विजय पांडुरंग घाणेकर आपण कुठे असाल या मुख्य व्यासपीठावर येऊन असनस्त होण्याची कृपा करावी. विजय पांडुरंग घाणेकर सरपंच साहेब तळेगार. ओहो या वेळेला संग्राम कासकर सुसाट सुटतोय. आव ना देखा ताव दर्शक बने फिल्डर फिल्डर बने दर्शक. हवाई सफर चेंडू जाते 6 धावांसाठी डीजे. मी विनंती करतोय श्रीराम स्पोर्ट सोनकारच्या ऑल इंडिया सीमारेषेच्या बाहेर उभा राहायचं आहे. सर्वांनी ताबा घ्यायचा आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षक सुरले कामगिरी बजावतोय तो म्हणजे दीव संघाचा आणि एका पाठोपाठ
संग्राम कासकर देखील बाद होत एका षटकाराच्या सहाय्याने बॅक टू डगआउट तंबूचा मार्ग परततोय तो म्हणजे संग्राम कासकर. धावसंख्या स्थिरावतोय श्रीमान स्पोर्ट सोनकर या संघाची. फक्त न फक्त 3 बाद 11. दुसरा षटक मात्र होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होतो म्हणजे ऋषिकेश भोईर. श्रीराम स्पोर्ट सोनकार संघाचा ऋषिकेश भोईर वैयक्तिक पहिलानी या संघाकडनं दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. अग्री बॉईज दिव संघाचा गोलंदाज युवराज पाटील. हो हो यावेळी ऋषिकेश भोईरने आव्हानात एका ताव चेंडूला पडला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. BSNL टाटा निकॉम डोकोमो षटकार. डीजे वेळेला मात्र स्लिप ऑफला असणारा क्षेत्ररक्षण कोणतीही चूक करत नाही. संपुष्ट करते खेळ ऋषिकेश भोईर याचं. श्रीराम स्पोर्ट सोनकार संघाचा संग्राम कासकर देखील एक षटकार मारून झेल देऊन बाद झाला आणि ऋषिकेश भोईर त्याची जागा घेण्यासाठी गेला. नवीन फलंदाज मैदानात त्यांनी देखील एक एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. अशा रीतीने संघाची धावसंख्या मात्र पोहोचतोय ती म्हणजे 5 बाद फक्त 17 धावा. 5 बाद 17 धावा श्रीराम स्पोर्ट सोनकार संघ पाहतोय मैदानाच्या आत. नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झालेला पाहतोय तो हिमेश नावकर. उशीर झालेल्या प्रेक्षकाच्या माहितीसाठी सांगू इच्छितो को चालू असणारा सामना आपण नक्कीच पाहतोय. श्रीराम स्पोर्ट सोनकार विपक्ष पाहिला तर अग्री बॉईज दीव या दोन संघाच्या दरम्यान हा मॅच नक्कीच पाहतोय आपण या सागर सम्राट क्रीडा संकुल मैदानाच्या आत. दमदार आमदार हा चषक 2026च्या माध्यमातून. तर स्ट्राईक एंड पर फलंदाज गैनाथ कटोरे. नॉन स्ट्राईक एंड पर पाहिला हिमेश नावकर. सुंदर त्या ठिकाणी शॉर्ट लेगच्या दिशेला मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पर्यंत मात्र चेंडूची फेक येईपर्यंत मात्र 2 धाव पूर्ण करतात आणि दुहेरी धाव या संख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय. धावफलकावरती म्हणजे 5 बाद 19 अशी धावसंख्या. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. अग्री बॉईज दिव संघाचा गोलंदाज प्रांजल. आपट्याकर चेंडू गैनाथने हुलकावणी दिली. चेंडू गेला BSNL टाटा निकॉम डोकोमो षटकार. एक जुना जाणता खेळाडू आहे. वयाच्या 47 वर्षी सुद्धा आपण पाहतो एका 18-17 वर्षाच्या खेळाडूला लाजवलं असे खेळी करत असताना पाहतो. गैनाथ कटोरे स्ट्राईक एंड पर पाहिलं तर प्रांजल. हापट्याकर चेंडू बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होता मात्र चेंडूला गॅदर करतोय. तत्पर्यंत मात्र एकच धाव एका धावसंख्ये संघाची धावसंख्या पोहोचतोय श्रीराम स्पोर्ट सोनकर या संघाची. 5 बाद 26 अशी धावसंख्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय प्रांजल. अग्री बॉईज देवी या संघाचा. पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात हिमेश नावकर. बराच काल हवेमध्ये चेंडू यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही आणि संपुष्ट करतोय खेळ हिमेश नावकर. बॅक टू डगआउट डीजे. तर या ठिकाणी तळेकर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच साहेब सन्माननीय विजय पांडुरंग घाणेकर आपण कुठेही असाल तर या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी मी विनंती करतोय आपणास. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेला संकेत भोईर.
आपट्याकर चेंडू भिरकवण्याच्या नादात त्या ठिकाणी मात्र आता मात्र दिवसा ढवल्या रणाची चोरी करत असताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहे ऋषिकेश भोईर श्रीराम स्पोर्ट सोनकर संघाचा डीजे चेंडू यांना बाकी पंच पाहतो आपण कल्पेश म्हात्रे मुख्य पंच आणि एका साईडला पाहिलं तर लोचन भोईर नौकार ग्रुप ग्रामपंचायत नावेला बिलावून असणारे हे नौकार गावातील पंच पाहतोय आपण लोचन भोईर प्रांजल वैयक्तिक पहिल्याने संघाकडनं तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज षटकातील काही चेंडूंना बाकी साईक एंडवर पाहिलं तर गैरनाथ कटोरे मोठा फटका मारण्याच्या नादात बीड होतोय बॉल आणि बेटचा समवेत नसताना सुंदर सुरक्षितरित्या कॉपिंग मध्ये पोहोचतोय तो म्हणजे गैरनाथ कटोरे आणि एक या धावसंख्येने एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे श्रीराम स्पोर्ट सोनकर या संघाची 5 बाद 27 अशी धावसंख्या फक्त न फक्त 27 अशी धावसंख्या तीन षटक पूर्ण झाले 3 षटकांची सांगता होतोय 18 चेंडूंचा खेळ समाप्तीवर आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतोय धावफलकावरती म्हणजे श्रीराम स्पोर्ट संघाची 6 बाद 27 अशी धावसंख्या याच्यानंतर होणारा सामना दत्तकृपा सुरई आणि अप्पा 11 खैराळे सॉरी तर याच्यानंतर होणारा सामना आपण नक्कीच पाहणार शिवकृपा मरुवाई तळेगार विपक्ष पाहिला तर सागर सम्राट नाबे या दोन्ही संघाच्या संघानायकांनी या ठिकाणी येण्याची कृपा करावी तर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज झालेला गोलंदाज पाहतोय आपण एन्जॉय अग्री बॉईज देऊ या संघाचा गोलंदाज पाहतोय आपण प्रमोद पाटील हलवर पद्धतीचा चेंडू गैनाथ कटोरे आवना देखा ताव दर्शक बने फिल्डर बने दर्शक चेंडूला पाठवते लॉंग ऑफच्या वरून BSNL टाटा निकम डोकोमो षटकार सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटच्या वरून BSNL टाटा निकम डोकोमो षटकार
सर जुनं ते जुनं ते सोनं, शेर कितना भी बुड्ढा बन गया तुम्ही घास नाही खाता, शिकारी करताय गैनाथ कटोरे. वयाच्या 47 वर्षी आतापर्यंत पाहतोय मैदानाच्या आत तर एका किती षटकार मारले, 3 षटकार एक चौकाराच्या साहाय्याने गैनाथ खेळतोय. चौकार नाही ना, 20 या धावसंख्येवर नाबाद केली करतोय गैनाथ कटोरे. 22 या धावसंख्येवर सॉरी संघाची धावसंख्या पोहोचतोय. नॉन स्ट्राईक वतन कटोरे, पुन्हा गैनाथ कटोरे मात्र थांबाचा नाव घेत नाही, चेंडूला पाठवतोय बॅकवर्ड शॉट लेगच्या देवरून. BSNL टाटा टिकाम डोकोमो षटकार. या ठिकाणी मात्र गोलंदाजी मात्र सुसाट सुटतोय फलंदाज गैनाथ कटोरे. आठ चेंडूंचा खेळ खेळला गैनाथ कटोरेने. धावसंख्या 30 उभारतोय तो म्हणजे गैनाथ कटोरे. हो हो, पुन्हा कलात्मक फटका या ठिकाणी. तेवढी सुंदर शतरक्षक मानावं लागेल ते म्हणजे अग्री बॉईज देव संघाच्या शतरक्षकाकडून. तत्पर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या साठी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि 4 षटकांची सांगता होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतोय श्रीराम स्पोर्ट या संघाची 49 अशी धावसंख्या. 9 चेंडूंचा खेळ खेळला गेला गैनाथ कटोरे. धावसंख्या 32 उभारली. अतिशय सुंदर फलंदाजी मानवं लागेल गैनाथ कटोरेची. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गैनाथ कटोरेसाठी. वयाच्या 47 वर्षी देखील आपण आज पाहिलं तर एक बाजू घेऊन, जमिनीची बाजू घेऊन गैनाथ कटोरे उभा राहिला आणि संघाला 49 वैयक्तिक 30 या धावसंख्येवर बाद होते गैनाथ कटोरे. याच्यानंतर होणारा सामना आपण पाहतोय शिवकृपा मरवाई तळेकर विपक्ष पाहिला तर सागर सम्राट नावे या 2 संघाच्या दरम्यान नाणेफेक होत आहे. आवाजात करतोय बदल. मी घेऊन जातो मायक्रोफोनवर माझे साथी समालोचक प्रदीप सर भोईर यांचा आवाज ऐकण्यासाठी नक्कीच आपण जाऊया. हॅलो, धन्यवाद उपेशी तांडेल. चला मी विनंती करते, पुढचा मॅच असणार आहे एक मोठा मॅच आपल्या भेटीसाठी येणार आहे नक्कीच, जिथे शिवकृपा मरवाई तळेकर आणि त्यांच्या विरोधामध्ये सागर सम्राट नहावे या संघादरम्यान मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मी विनंती करतोय विद्यमान सरपंच तळेकर ग्राम पंचायत विजयजी घाणेकर साहेबांना की या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र किशोरजी गंभे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना देखील विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने माणगाव या विभागातून न्हावा हा गाव आणि तिथून हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पूर्वा 11 न्हावे अर्थातच महेंद्र अंधेरे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना देखील विनंती करतो या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. महेंद्र अंधेरे अर्थात भुऱ्या अंधेरे यांचा देखील खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज बरेचसे हे खेळाडू इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. कारण 1 लाखाची स्पर्धेचं आयोजन 11व्या पर्वामध्ये हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम स्पोर्ट्स सोडखार आयोजित भगवा आमदार चषक 2026 जे 11,000 रुपयांनी झालेली स्पर्धेला सुरुवात आज 1 लाखामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रथम फलंदाजी करत असताना जिथे आपण पाहिला ज्या श्रीराम स्पोर्ट्स सोनखार यजमान संघाने धावसंख्या जमा केले 49, मग 4 षटकामध्ये 50 धाव्यांची जिथे गरज आहे अग्री बॉईज दीव या संघाला, मग दीव संघाचा जो विजय रथ आहे तो विजय रथ चालू राहणार की तिथे रोखला जाणार
हा बराचसा प्रश्न इथे क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह आहे. कारण सातत्याने तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स टिकवून ठेवणं हे खूप संघर्ष क्रिकेटमध्ये आपल्याला करावा लागतं. म्हणजे इथे जिद्द, चिकाटी, मेहनत या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे कराव्या लागतायत. पुढचा मॅच मैदानाच्या आतमध्ये ही मॅच संपल्यानंतर पाहायला मिळणार आहे. या मैदानावरील एक दादा संघ अर्थातच सागर सम्राट न्हावे आणि त्यांच्या विरोधामध्ये या विभागातील एक नामांकित संघ शिवकृपा मोरवाई तळेखार या संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. तत्वर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॅटर्स पाहिला तर मग साहित मात्रे आणि प्रणय पाटील. कोणची ट्रॅकवर करण कठोरेला आपण पाहतोय. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं, मात्र तिथे आहे का अडथळा, अर्थात साहिल कासकरच तो मात्र झेल पकडला गेला आणि शाहिद संदीप मात्रे शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती महत्वाचं विकेट मिळवलं गेलं करण कठोरेने. मग शाहिद मात्रे बाद झाला. खऱ्या अर्थाने शाहिद मात्रे बाद झाला म्हणजे दिवस संघ खचून जाईल यात असं आपण म्हणू शकत नाही. कारण त्यांच्याकडे देखील एकापेक्षा एक असे हे नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 धाव्यांचं टार्गेट आहे, जिथे पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. बघ करण कठोरे जिथे गोलंदाजी स्पेल आपल्याला हाताळत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक ऑन द स्ट्राईक. इंडियन क्रमांक 3 फलंदाज युवराज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. युवराज पाटीलचा हा बोलबाला पाटलांचा पाहायला मिळेल का? नोलक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, जिथे शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवला गेला. कोणतीही धाव मात्र इथे पाहायला मिळत नाही. 1-0 ही धावसंख्या अग्री बॉयज दिव संघाचे पाहायला मिळतोय. अगदी शून्यातून इथे विश्व निर्माण करायचं आहे. 50 धावांचं टार्गेट राहिलंय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मार्गस्थ असताना ओ अफलातून फटका किती खेळला गेलाय. नजाकत पहा, सौंदर्य पहा या फटक्यामध्ये. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार येतोय. चौकार. जर आपण प्रति षटकाची सरासरी पाहिली तर मग 12.5 ची सरासरी असणारे प्रति षटकामध्ये 4 षटकाचा हा मॅच आहे. 50 धावांचा टार्गेट आहे, लक्ष्य आहे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडूचा पाठलाग चालू राहिला. सिंगल तर धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली गेली. चिक्की रन कंप्लीट केल्या गेल्यात आणि ह्या धावा घेणं गरजेचं आहे. धावसंख्या थांबली होती. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या येते, जिथे 6 धावा धपळकावरती पाहायला मिळतात दिव्य संघाच्या. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. खऱ्या अर्थानं पाहिलं तर बॅटिंगचा फ्लो पाहिला ना बॅटरचा, तर खऱ्या अर्थाने कव्हर क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. प्ले अँड मिस इथे पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतोय. नावे संघाचा कर्णधार, त्याला आपण टॉस साठी यायचा आहे. सागर सम्राट न्हावे. सागर सम्राट न्हावे संघाला विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ शिवकृपा मोरवाई तळेखार हा संघ इथे उपस्थित राहिलाय, तर मी विनंती करतोय न्हावे संघाला की आपण टॉस साठी यायचं आहे. ओ चांगला फटका खेळला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू एक टप्प्याने सीमा पार येतोय.
पहिल्या धावपळकावरती 1 बाद 10 धावा धावपळकावरती. तर पाण्याची पूर्तता करायची. पाणी खूप महत्वाचं आहे, कारण उन्हाचं हे दिवस आहे, उन्हाळा सुरुवात झाली. मग जेवढं आपल्या शरीरासाठी पाणी हवं आहे तेवढं पाण्याची पूर्तता आपण स्वतः करायची आहे, मागवून घ्यायचं आहे. जर आपल्याला नक्कीच पाणी पाहिजे असेल आपल्याला पिण्यासाठी, तर आपण कॉल करा पंचांना, तिथे सांगा की आम्हाला पाण्याची गरज आहे. कारण जेवढं आपलं इथे पाणी पिहाल तेवढं आपल्या शरीरासाठी महत्वाचं आहे. 10 धावा धावपळकावरती राहिल्यात. एक फलंदाज बाद झालाय. 50 धावांचं टार्गेट. मग जिथे 18 चेंडू शिल्लक राहिले, 18 मध्ये आता 40 बनवायचे आहेत. मग आता सरासरी वाढली इथे 13.5 ची सरासरी इथे पाहायला मिळतोय. परंतु या मैदानावरती आपण पाहिलं तर मग 70-80 धावा देखील चेस होत आहेत. मग 50 धावांचा अंदाज इथे आहे, जो धावसंख्याचं लक्ष राहिलंय. मग त्या 50 धावा पार होणार का? गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर बरेचसे वर्षाचा अनुभव ज्या गोलंदाजाकडे राहिलाय. गैनाथ कठोरेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. लेग कट एक स्पेशलिटी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बऱ्याचशा वर्षे क्रिकेट खेळत असताना वयाच्या 47 वर्षामध्ये पदार्पण केलंय आणि आज देखील चांगला खेळ त्यांचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण मध्ये आपण पाहिलं तर मग जिथे गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे डावखोरा फलंदाज प्रणय पाटील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जिथे आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र पहा चोरी केली गेली इथे. जिथे सिंगल धाव चोरी केली बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर मग 11 धावा धावपळती पाहायला मिळतात. हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी मिनार नावकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज घेण्यात कठोरे यांच्यासाठी आलं. मिनार नावकर यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक घेतलं तर तिथे 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. ऑन द स्ट्राईक फलंदाज आपण युवराज पाटील जिथे आपण पाहतोय. ओहो, पॉइंट क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, मात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं होतं ऑफ स्टंपच्या बाहेर. तिथे वाईटचा इशारा येतोय. वाईट चेंडू आलाय. जे आता वाईट येतील किंवा बायज येतील त्या दिव संघासाठी महत्वाचे असणार आहेत. मग जिथे आपण पाहिलं वाईट आले, धावसंख्या पाहिली धावपळकावरती, तिथे 12 धावसंख्या धावपळकावरती. हलके हाताने स्टेअर केलं, खऱ्या अर्थाने ढकललं गेलं चेंडूला. सिंगल तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि दुसरी धाव घेता असताना कशाला केला हा आगाऊपणा. धावता धावता धावचित्त फलंदाज इथे झाला. धावच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. इथे आपण पाहिलं तर प्रणय पाटील देखील बाद झाला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर मग तिथे 13 धावसंख्या पाहायला मिळत आहेत. गैनाथ कठोरेने या षटकामध्ये कमबॅक केले खऱ्या अर्थाने. पहिल्या चेंडूत लेग बाय स्वरूपात धाव खर्च केली, नंतर वाईड आलं. तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर दुसरी धाव घेत असताना दुहेरी धाव घेत असताना फलंदाज धावच्या स्वरूपात बाद झालाय. मात्र इथे आता आपण पाहिलं तर मग श्रीराम स्पोर्ट्स सोनकार संघ कमबॅक करतोय मॅच मध्ये खऱ्या अर्थाने. जिथे धावा रोखण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. या षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ वेळी वेगवान चेंडू, चेंडूचा टप्पा पडला, चेंडू खाली राहिलाय. जिथे डॉट चेंडूची सांगता राहिले. धावसंख्या 13 वरतीच इथे गाडी थांबली गेली. 50 धावा असं वाटत होतं की आग्री बॉईज दिव संघ पाठलाग करेल. मात्र गैनाथ कठोरेचं जे आलेला स्पेल हा दिव संघासाठी थोडस या ठिकाणी संकट पडले की असं म्हणू शकतो आपण. डॉट चेंडू शरीरापासून चेंडू थोडस दूर काढलं गेलंय गैनाथ कठोरेनं. आणि या चेंडू मधील गती देखील गोलंदाजांनी कमी केली होती, काढून घेतली होती. इथे डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिरावलेली 13 ही धावसंख्या धावपळकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. मोठा फटका खेळलाय.
समालोचन कक्षाला मानवंदना देणारा लांब पल्ल्याचा जिथे होती धावेंची कमी दिली फलंदाजाने 6 धावेंची हमी. माघारी परतलेत. मात्र मधल्या फळीमध्ये आपण पाहिलं तर युवराज पाटील आणि समीर कोटकरला हा डाव सावरावा लागेल. लेटकट करण्याचा प्रयत्न गली क्षेत्रामध्ये तिथे सिंगल धाव घेतली जाते. ही एक एक धाव तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. मग खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग जिथे परीक्षेमध्ये 1 गुण, राजकारणामध्ये 1 मत आणि आताच्या युगामध्ये 1 इंचाची जमीन ही किती महत्वाची आहे आणि हीच एक धाव आता आपल्या संघासाठी किती महत्वाचा आहे. जिथे 2 षटकांचा हा खेळ संपला, धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती 20 धावा धावपळका ते पाहायला मिळते. 10च्या सरासरीने धावा जमा केल्या जात आहेत. जिथे 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 मध्ये धावा बनवायच्या आहेत 30, 15ची सरासरी. 12 चेंडू 30 धावा इथे अजूनही बनवायच्या आहेत. त्या म्हणजे अग्री बॉयज दीव या संघाला. दीव संघ जिथे खऱ्या अर्थाने ज्या 50 धावांचं लक्ष आहे, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा तर पाहायला मिळाल्यात. मी विनंती करतोय सागर सम्राट संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचा आहे. तुषार चौलकर यांना विनंती करतोय. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित राहिलाय. त्याचप्रमाणे तळेकर संघाचे पाठीराखे रणजित काटकर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे केले हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर जिथे पाहायला मिळतोय ऋषिकेश भोईर. हा गोलंदाज आपल्याला षटक क्रमांक 3 हाताळला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडासा चेंडूने उसळी घेतली होती, गुडलँड स्फोटला आदळला. सिंगल द कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि या धावा आता रिस्क घ्यावी लागेल. रिस्क तो बनती है. रिस्क घ्याल तेव्हा तुम्ही फिक्स नक्कीच व्हाल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 22 म्हणजे 15 ची सरासरी प्रतिषटकामध्ये राहिली इथे. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन जिथे कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला, सिंगल धाव मिळाली. 23 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 23 धावा धावपळकावरती राहिल्यात. पहिल्या मॅच मध्ये फलंदाजाचा वादळ आला होता, तो समीर कोटकरला तिथे आपण पाहतोय. मग तो वादळ पुन्हा इथे नव्याने तयार होणार का, हा प्रश्न निर्माण राहिला. आणि त्या वादळाप्रमाणे खेळ करावा लागेल समीर कोटकरला. धावसंख्या पहिली धावपळकावरती जिथे 22 धावा राहिल्यात. पुढचा बॉल एज लागलाय गली क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा अजिबात प्रयत्न मात्र दिसत नाही. ऋषिकेश भोईरवरती विश्वास दाखवला. ऋषिकेशने मात्र 3 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या, त्या म्हणजे 4. 23 धावा आपण ते पाहायला मिळतात. सिंगल डबल काम चालणार नाही इथे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू हवेमध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहे. सिक्स आहे तिथे. खेळाडू ते दाखवली गेली. खऱ्या अर्थाने जीवन देव करणं हा खऱ्या अर्थाने झेल खूप महत्वाचा होता. ही कॅच नाही तर मला असं म्हणा वाटतं की मॅच सोडल्या की काय. कारण गैन्यात कटोरेकडनं अशा कधी चुक्या पाहायला मिळत नाही. परंतु तिथे चेंडू हातामधून निसटलं गेलंय आणि चेंडू सीमापार 6 धाव्यांसाठी आणि 6 धावा मिळाल्यात. आणि खऱ्या अर्थाने युवराज पाटलांचा बोलबाला. मग चौकार, दुहेरी, चौकार, सिंगल, षटकार, सिंगल, दुहेरी, सिंगल, षटकार, ज्या सर्व धावा ज्या बनवल्यात ना आतापर्यंत त्या युवराज पाटीलनंच बनवल्या गेल्यात. टोटल स्कोअर पाहिलं धावपळकावरती तर 30 धावा धावपळकावरती. अजूनही 20 धाव्यांची गरज राहिली. पुढचा बॉल
आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल युवराज पाटीलचा. इथे मात्र ते बास झालाय युवराज पाटील. पाटलांचा हा खऱ्या अर्थाने बैलगाडा इथे थांबला गेला. जिथे कॅच पकडला क्षेत्ररक्षक वतन, या क्षेत्ररक्षकाने कॅच पकडला गेला. समीकरण इथे आता मात्र बदललं गेलं, कारण 30 धावा धापळते आहेत, 50 धावांचं टार्गेट राहिलंय. मग चेंडू आपण पाहिले जिथे शिल्लक राहिलेत 7 चेंडू आहेत शिल्लक, 7 मध्ये 20 धाव्यांची गरज. 7 चेंडू 20 धावा. मात्र मी लक्ष वेधतोय सागर सम्राट न्हावे संघाचं की चला आपण टॉस साठी यायचं आहे. सागर सम्राट न्हावे संघ आपणास विनंती करते, कारण आपण देखील मोठ्या स्पर्धेचं आयोजन करत असता आपण देखील या ठिकाणी या वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. 7 बॉल 20 धाव्यांची गरज आहे. हो, अगदीच घातक हत्यार वापरलं गेलं गोलंदाजानं, यॉर्करचं वापर केलं गेलं. डॉट चेंडू आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 30 धावा. आणि तिन्ही गोलंदाजांनी जर सरासरी पाहिले तर 10ची सरासरी ठेवली गेले. तिन्ही गोलंदाज 10 धावा खर्च केल्या, 30 धावा धपाल कधी 6 मध्ये जिथे धावा बनवायच्या आहेत आता 20, आणि खऱ्या अर्थाने 20 धावा आता मात्र कोणत्या गोलंदाजाला डिपेंड्स त्यात वाचवण्यासाठी इथे आमंत्रण केलं जाणार. 20 धावा बनवायच्या आहेत. मग तिथे समीर कोटकरच्या बॅट मधून त्या धावा पाहायला मिळणार का, बरंच इथे प्रश्न निर्माण राहिलेत. मात्र हे प्रश्न सोडवण्यासाठी थोडीशी आपण विश्रांती देखील घेऊया आणि डीजे कडे जाऊया आणि डीजेच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर गीत. डिफेन्स करायचे आहेत. ऑन द स्ट्राईक जिथे समीर कोटकरला आपण पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल खऱ्या अर्थाने इथे पर्वणी दिली होती. असं म्हणतात की आनंदाचा क्षण जेवणामध्ये अण्णाचा कड आणि क्रिकेट खेळत असताना फुलटॉस चेंडूचा क्षण कधी सोडू नका. आणि तो क्षण खऱ्या अर्थाने समीर कोटकरने सोडला. 5 मध्ये 20 धाव्यांची गरज आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न. पहिला चेंडू तर इथे पाठवलाय लांब लांब लांब, जा शोधून आणा चेंडूला. पहिला चेंडू डॉट आला, नंतर मात्र सर्वस्व ताकद त्या चेंडूला लावली गेली समीरनं. 6 धावा मिळाल्या. 4 मध्ये आता बनवायच्या आहेत 14 धावा. 4 चेंडू 14 धावा जिथे बनवायच्या आहेत. आगरी बॉईज दीव या संघाला. साहिल कासकर गोलंदाजी ट्रॅकवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, झेल हातातून निसटला गेलाय. मात्र पहा इथे काय केलंय की कॅच नाही, परंतु धावचित्त्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता. जर चेंडू हातामध्ये घेऊन सहजरित्या जरी लावला असता ना तरी फलंदाज बाद झाला असता. मात्र तिथे आजचा दिवस मला असं वाटतोय प्रश्न निर्माण झालेत की समीर कोटकरचा आहे की काय.
पहिला चेंडू डॉट, षटकार, दुहेरी. संधी निर्माण राहिली होती जिथे आपण पाहिलं गोलंदाजाने सर्वस्व पणाला लावलं होतं. करण कटोरेला हा झेल पकडणं महत्वाचं होता. जिथे आजच्या या मॅच मध्ये पाहिलं आतापर्यंत 2 झेल सुटले गेले. एक झेल खरे हाताने गैन्यात कठोरे यांच्या हातून सुटला आणि दुसरा झेल तिथे करण कठोरेच्या हातामधून सुटला गेला. चेंडू शिल्लक राहिले, 3 चेंडू शिल्लक राहिले. 3 मध्ये 12 धाव्यांची गरज. 3 चेंडू 12 धावा बनवायच्या आहेत. पुढचं मॅच असणार आहे शिवकृपा मोरवाई तळेखार त्यांच्या विरोधामध्ये सागर सम्राट न्हावे या संघादरम्यान ही मॅच असणार आहे. 3 मध्ये 12. पुढचा बॉल. ओ क्या बात है, स्टट ड्राईव्हचा फटका इथे मिली हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू सीमा फार, चौकार. सहा मध्ये 20 धाव्यांची गरज असताना पहिला चेंडू डॉट आल्यानंतर षटकार आला, दुहेरी आली, चौकार आलाय. हा कॅच जर पकडला असताना ती मॅच जरा आपल्याला वेगळ्या रंगात पाहायला मिळाली असती. मात्र आता ही मॅच रंगात नाही, ढंगात नाही, इथे फलंदाजाची खऱ्या अर्थाने धमाल पाहायला मिळतोय. मग इथे कमाल गोलंदाज करणार का? कारण 2 चेंडू शिल्लक आहे. 2 मध्ये 8 धाव्यांची गरज. धावा आहेत 8. पडले 2 संघामध्ये ही गाठ आणि आता कुठला खेळाडू सोडणार ही गाठ? कारण 2 मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. समीर कोटकर काय खेळ करतोय, लढतोय, कडवं झुंज देतोय. परंतु ती झुंज या ठिकाणी संपवायची असेल तर गोलंदाजाला तिथे अचूक नियंत्रित गोलंदाजी हाताळावी लागेल. पुढचा बॉल, 2 बॉल, 8 धाब्यांची गरज. थोडस व्यत्यय आलं या चेंडूला हाताळत असताना. रनअप मध्ये बदल, मग तो चेंडू नव्याने टाकण्याचा प्रयत्न पुन्हा करूया. कारण खराब चेंडू पडला तर नक्कीच मॅच आपल्या हातून निघेल आणि तोच चेंडू नव्याने टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. ओ हो 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 हो, ना मैं रुकता हूं, ना मैं झुकता हूं, छक्के पे छक्के ठोकता हूं, ठोक दीजिए. खऱ्या अर्थाने इथे तुम्ही स्वप्न डोळं बंद करून पाहू शकता. परंतु जर स्वप्नांचा पाठलाग करायचा डोळे उघडे ठेवून खेळ करावा लागेल. आणि काय खेळ करतो आज इथे आगरी बॉईज दिव संघाचा हा लढवय्या फलंदाज समीर कोटकर. आज खऱ्या हाताने साहिल कासकर वरती आक्रमण राहिलेत. साहिल कासकर कडनं असे कधीही जास्त फटके खेळलेले पाहायला मिळत नाही त्याच्या स्पेल मध्ये. परंतु इथे साहिल कासकर वरती हल्ले चढवलेत. परंतु त्यातील एक चूक महत्वाची ठरली ना नयन, ती म्हणजे करण कटोरेने सोडलेला तो समीरचा झेल. तिथे संपवलाय का खेळ हा प्रश्न आता मात्र उद्भवलाय. खऱ्या अर्थाने आज झोपू देणार नाही तो झेल. खऱ्या अर्थाने इथे 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. कंपल्सरी धावा चेसिंग, पिन ड्रॉय सायलन्स, शांतता या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 1 मध्ये 2 धावा होणार का, रोखणार का, की विजयी रथ दिव संघाचा पाहायला मिळणार का? हो 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 हो, क्या बात है. इथे मात्र मॅच जिंकला गेलाय यशमान श्रीराम स्पोर्ट्स सोनखार या संघानं. खऱ्या अर्थाने समीर कोटकरनं जी संधी मिळाली इथे मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न राहिला. जर सिंगल डबल वरती देखील काम चालत होता, मात्र इथे मोह आवरता आला नाही आणि तोच झेल पकडला गेला संकेत भोईरनं. आणि इथे दिव संघाला मात्र पराभूत इथे व्हायला लागतोय. दोन्ही संघाचा खेळ चांगला राहिलाय. प्रेक्षकांना जसं मॅच हवं
तसं मात्र मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पुढचं मॅच जिथे शिवकृपा मरवाई तळेकर आणि त्यांच्या विरोधामध्ये सागर सम्राट नावे या संघादरम्यान ही मॅच पाहायला मिळतोय. मी विनंती करतोय तुषारजी जवळकर सर आपण टॉस साठी यायचंय, कारण मरवाई तळेकर संघाचे कर्णधार विजय घाणेकर या ठिकाणी